घाटकोपरमध्ये दर्शन ज्वेलर्सच्या दुकानात परवा सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास 3 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला। दुकान मालकाला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लूट केली गेली। त्यानंतर तिघही पसार झाले। या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अवघ्या काही तासात तिघांपैकी दोघांना बेड्या ठोकल्यात, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे। आरोपींच्या चौकशीत या दरोड्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। आरोपी तनिष भैसाडे, सूरज यादव यांनी दिलेल्या माहितीत 2च दिवसांपूर्वी त्यांनी घाटकोपरमध्ये एका दुकानाची रेकी करून टार्गेट ठरवलं होतं, पण अखेरच्या क्षणी दर्शन ज्वेलर्सवर त्यांची नजर पडली। सकाळच्या सुमारास दुकानात जास्त कोणी नसल्यानं बंदुकीच्या धाकात करोडपती होण्याचं स्वप्न त्यांनी रंगवलं, पण बंदुकीच्या धाकानंतरही प्रतिकार करणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकामुळे तिघांचा गोंधळ उडाला आणि बॅग तिथेच सोडून त्यांनी पळ काढला। त्यांची हीच चूक पोलिसांना त्यांच्यापर्यंत घेऊन गेली। त्यांनी चाकूचा धाक दाखवून दुकानदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दुकानदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुकानदार जे दर्शन मधुकर मेटकरी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि दुकानातून 30 ग्रॅम वजनाचे दागिने जबरी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी पळून गेले। आरोपींचा शोध घेण्यासाठी 14 पथकं स्थापन करण्यात आली होती। त्या पथकांच्या माध्यमातून विभागातले सगळे CCTV फुटेज, रेकॉर्डवरचे आरोपी आणि आरोपी गेलेल्या मार्गांवर, तसेच सदर परिसरातला डंप डाटा वगैरे टेक्निकल तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि आरोपींना 8 तासाच्या जेरबंद करण्यात आलं। दुकानात सोडलेल्या बॅगेत तिसरा आरोपी चंद्रकिरण यादव याचं आधार कार्ड सापडलं। त्या आधारे त्याचा मोबाईल क्रमांक मिळवला गेला। त्यानंतर पोलीस पथक हे तनिष आणि सूरज पर्यंत पोहोचलं। विशेष बाब अशी की अटक केले गेलेले दोघंही नामांकित कॉलेजमध्ये BComचं शिक्षण घेत आहेत, तर फरार चंद्रकिरण 12वी नापास आहे। त्याची प्रेयसी याच कॉलेजमध्ये शिक्षण घेते। तिला भेटण्यासाठी येणाऱ्या चंद्रकिरणची यादव आणि भैसाडे यांच्यासोबत मैत्री झाली। त्यातूनच त्यांनी श्रीमंत होण्यासाठी फिल्मी स्टाईलनं लुटीचा डाव आखला होता। पळून जाताना तनिष आणि सूरज दोघेही दुचाकीवरून ठाणे, सायन, दादर, कुर्ला, मरोळ, साकीनाका करत कोपरीच्या घरी देखील जाऊन आले। त्यानंतर ते मरोळ येथील कंपनीच्या खाली थांबले। मरोळ परिसरातूनच दोघांना अटक केली गेली। दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे, तर पोलीस तिसऱ्या आरोपीच्या मागावर आहेत।